नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 44व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. यशस्वी जीवनाचा महामंत्र. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. भगवद्गीतेतला हा शेवटचा श्लोक. या श्लोकाच्या द्वारे व्यास महर्षींनी संजयाच्या मुखाने यशस्वी जीवनाचा एक महत्त्वाचा सिद्धांत जगाला सांगितला आहे. भगवद्गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या एका प्रश्नाने झाली आहे आणि समाप्ती संजयाच्या या सिद्धांतरूप भरतवाक्याने झाली आहे. या दरम्यानच्या 18 अध्यायांमध्ये कृष्णार्जुन संवादातून अर्जुनाच्या अज्ञानजन्य मोहाचं निरसन भगवंतांनी केलं आहे. अर्जुनानेही शेवटी नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत अशी कबुली दिली आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. अर्जुनाने सांगितलं, हे भगवंता, तुझ्या प्रसादाने मला आत्मबोध झाला आहे. माझा मोह समूळ नष्ट झाला आहे. श्रीकृष्णार्जुन संवादाची ही अपूर्वाई ऐकण्याचं आणि पाहण्याचं भाग्य संजयाला व्यासकृपेने सहज लाभलं. परमपावन अशा कृष्णार्जुन संगमी भक्तिभावाने स्नान करून अहंतेला तिळदान देऊन संजयही कृतकृत्य झाला. त्याला भावनावेग आवरेना, स्वानंद सावरेना. प्रेमानंदाने त्याचा कंठ दाटून आला. कृष्ण कृष्ण म्हणत तो आनंदाने नाचू लागला. मधूनच भावावेगाने स्पुंदून रडूही लागला. हे रडणं आनंदाचं होतं, पण शेजारीच बसलेल्या स्वार्थाने अंतर्बाह्य अंध झालेल्या धृतराष्ट्राला काही समजेना. हुंका कानी पडल्यावर तो म्हणाला, अरे तुला व्यासदेवांनी इथे बसवलं ते कशासाठी? लढाईची हकीकत सांगण्यासाठीच ना. भलतंच काहीतरी काय बरळत बसला आहेस आणि असा स्पुंदून रडतोस कशासाठी? रणांगणावर काही बरं वाईट तर घडलं नाही ना. या कुरुक्षेत्रावर जे दारुण रण माजलं आहे त्यात शेवटी विजयी कोण होणार तेवढं मला सांग. विजयाचा त्रिकाला बाधित सिद्धांत. सुरुवातीला देखील धृतराष्ट्राचा हाच प्रश्न होता. म्हणजेच कृष्णार्जुन संवादाचा, अज्ञानजन्य मोह नष्ट करणाऱ्या कृष्णोपदेशाचा त्याच्या मनावर काहीही परिणाम घडलेला नाही. त्याचा प्रश्न एकच आहे, या युद्धात शेवटी विजयी कोण होणार? अर्थात पराक्रमाच्या दृष्टीने दुर्योधन अधिक प्रतापी आहे. शिवाय पांडवांपेक्षा कौरवसेना 1.5 पटीने भारी आहे. तेव्हा आमच्या मते दुर्योधनाचाच विजय होणार. तुझं भाकीत काय ते आम्हाला सांग. धृतराष्ट्राच्या प्रश्नाला संजयाने सरळ उत्तर दिलेलं नाही. विजयासंबंधीचा त्रिकालाबाधित सिद्धांतच त्याने सांगितला. विजयो नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप कृष्ण नातू श्रियेसी विजय निश्चितू तेथेची असे. म्हणून जेथे श्री तेथे श्रीमंतू जेथ तो पांडूचा सुतू तेथ विजयू समस्तू अभ्युदयो तेथ. संजय हा व्यासांचा पट्ट शिष्य. त्याच्या मुखाने जणू व्यास महर्षीच महत्त्वाचा जीवनसिद्धांत सांगून गीतेची सांगता करत आहेत. तयाही 7 शतांचा इत्यर्थू हा श्लोक शेषीचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारुजो असं त्याचं सार्थ वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. येणे येकेची श्लोके राहे तेणे असके अविद्या जाताचे निके जिंतिले होय. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याने भगवद्गीता ऐकली, हृदयात साठवली, अंगात मुरवली, जीवनाच्या साऱ्या क्षेत्रातून कार्यवाहीत आणली, त्या साधकाचं जीवन पूर्ण यशस्वी होतं. तिथे श्री, विजय आणि नीतिमत्ता ही सारी एकत्रच वावरत असतात. जेथ तो श्री वल्लभू जेथ भक्त कदंबू तेथ सुख आणि लाभू मंगळाचा. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एवढं सांगून संजय थांबत नाही. तो असं सांगतो, या बोला आन होय तरी व्यासांचा अंकुन वाहे ऐसे गाजोनी बाहे उभिली तेणे. माझं हे बोलणं खोटं नाही. ते जर खोटं ठरेल तर मी व्यासांचा शिष्यच म्हणून घेणार नाही. भक्त भगवंत ऐक्य. संजयाच्या मुखाने श्री व्यास महर्षींनी अगदी परखड शब्दात हा यशस्वी जीवनाचा सिद्धांत जगापुढे मांडला आहे. नाहीतरी अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांनी साऱ्या जगाला म्हणजे जगातल्या मुमुक्षू साधक जनांना गीता सांगितली आहे. गीतेचे हे दुभते
वत्स करोनी पार्थाते दुभिनली जगापुरते श्रीकृष्ण गाय, किंवा परिवत्साचे निवोरसे दुबते होय खरोद्देशे जाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. सर्व सार्थ वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. भक्त आणि भगवंत जिथे एकत्र येतात तेच जीवन सुखसमृद्ध होत असतं, तेच जीवन यशस्वी होय. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः, या श्लोकाचा मतितार्थ हाच आहे. या श्लोकावर व्याख्यान करताना संजयाच्या मुखाने श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोण विजयी होईल हे मी कसं सांगू, भाकीत मी नेणे दोघांचेही. पण एक गोष्ट निश्चित आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. दया तेथे धर्मो, धर्म तेथे सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे तैसा. भाग्य तेथे विलासू, सुख तेथे उल्हासू, हे असो तेथ प्रकाशू सूर्य जेथे. तैसे सकळ पुरुषार्थ, जेथे स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी. म्हणून कृष्ण विजय स्वरूपे निजांगे, तो राहिला असे जेणे भागे. तै जयो लागवेगे तेथेची आहे. फार काय सांगू, कृष्ण कृपायुक्त पार्थ जिथे सावधपणे लढत आहे तिथेच विजयश्री माळ घालणार, त्याचाच पक्ष विजयी होणार, यात काय संशय. तसं झालं नाही तर विजयालाच कमीपण येईल. या निरूपणाच्या द्वारे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सूत्ररूपाने यशस्वी जीवनाचा मूलमंत्रच जगाला सांगितला आहे. आपलं जीवन सुसफल व्हावं, यशस्वी व्हावं, जीवाला सुखसमाधान लाभावं, परमशांती लाभून तृप्ततेने कृतकृत्यतेने जीवनाची समाप्ती व्हावी असं कोणाला वाटत नाही. पण भौतिक सुखसमृद्धीची सारी साधनं हाताशी असूनही सुख लाभत नाही, शांती मिळत नाही, जीवन यशस्वी होत नाही. याचं कारण या जीवनात भक्त आणि भगवंत यांचं ऐक्य साधलेलं नसतं. जीव परमात्मा दोन्ही ऐक्यासनावर बसून हृदयभुवनात विराजत नसतात. त्यामुळे जीवनाची सांगता विजयात होत नाही. जीवन संग्रामात विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. एका बाजूने जीवनात भगवंताचं अधिष्ठान हवं आणि दुसऱ्या बाजूने मी, मला, माझं हा अहंकारी ममत्वभाव टाकून, कर्तव्यमत सोडून सारी कामं व्हायला हवीत. तसं झालं म्हणजे जीवन सुखी होतं, जीवनाची लढाई जिंकल्याचं समाधान मिळतं. 45 कृतार्थ जीवनाची हातवटी. व्यासमहर्षीने संजयाच्या मुखाने यशस्वी जीवनाचा जो सिद्धांत या निमित्ताने सांगितला आहे तो भक्त आणि भगवंत यांच्या ऐक्यावरच आधारलेला आहे. जीवन यशस्वी होण्यासाठी हे ऐक्य अत्यावश्यक आहे. असं ऐक्य जिथे नसेल तिथलं जीवन जरी कोणाला सुखी वाटलं, यशस्वी भासलं, तरी खऱ्या अर्थाने ते यशस्वी जीवन नव्हे. जे कोणी भगवंतच मानत नाहीत ते तर भक्तच नव्हेत, मग त्यांच्या जीवनात भक्त भगवंत ऐक्य तरी कुठलं साधणार. मी भोगभूमीचा रावो आणि सर्व सुखासी ठावो, म्हणून इंद्रुही वावो माते पाहुनी. किंवा किंबहुना चराचरी ईश्वर तो मी, अथवा ईश्वरो हमहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी असं म्हणणारे, किंवा आढ्योभिजनवानस्मी कोण्योस्ती सदृशो मया, अशा अहंभावी तामसी वृत्तीने वागणाऱ्याच्या घरी श्री, विजय आणि नीतिमत्ता कशी नांदणार, कशी वाढणार. असं जीवन यशस्वी होऊच शकणार नाही. त्या जीवनाला जीवनाची कृतकृत्यता लाभू शकणार नाही. परमार्थ प्राणहीन कलेवर नव्हे. आता आपल्या अवतीभोवती काही मंडळी अशीही वावरत असतात की जी स्वतःला भाविक भक्त समजत असतात. रोज नित्यनेमाने पूजार्चा करतात, ध्यानधारणेत काही काळ घालवतात, देवदर्शनाशिवाय भोजनही करत नाहीत, काही तर सबंध गीता म्हटल्याशिवाय झोपत देखील नाहीत. पण इतकं सारं करूनही त्यांचं जीवन यशस्वी झालेलं दिसत नाही. त्यांना जीवन साफल्याचं समाधान लाभलेलं आढळून येत नाही. असं का व्हावं? याचं कारण त्यांना परमार्थाचा वास्तव अर्थ कळलेला नसतो. धर्माचं खरं सूत्रच त्यांना समजलेलं नसतं. ते पूजा करून टाकतात, गीता वाचून टाकतात, फार काय पण एखादा गुरु देखील करून टाकतात. मंत्रापेक्षा तंत्रात, कर्मापेक्षा कर्मकांडात ते अधिक गुंतून पडतात. स्वामी स्वरूपानंद म्हणत असत त्याप्रमाणे त्यांचा परमार्थ म्हणजे एक प्राणहीन कलेवर बनून जातो. ज्ञानेश्वरीची एकही ओवी अनुभवता आली नसेल, जीवनात प्रत्यक्ष उतरली नसेल, तर नुसती पारायणावर पारायण करून काय साधणार.
जीवनात भक्त भगवंताचं ऐक्य साधल्याशिवाय, दोन्ही एकरूप झाल्याशिवाय जीवनाचं उद्दिष्ट प्राप्त होणार नाही. कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे यांचं नाव अनेकांना माहीत असेल. बेळगावला एका व्याख्यानात ते असं म्हणाले होते, जवळजवळ 50 वर्ष मी देशसेवेत सार्वजनिक कार्यात घालवली. मी लोकमान्यांचा अनुयायी, त्यानंतर महात्माजींचा अनुयायी म्हणूनही मी कार्य केलं. घरची आर्थिक परिस्थितीही चांगली होती, भौतिक सुखाची सारी साधनं आणि ती मिळवायला आवश्यक ती परिस्थिती होती. असं असूनही माझ्या मनाला समाधान वाटत नाही, मला मनःशांती लाभत नाही. कित्येकदा तर मला रात्र झोप येत नाही. असं का व्हावं? लोकमान्य किंवा महात्माजी देशकार्याची एवढी काळजी सतत वाहत असतानाही स्वतः मात्र सदैव शांत असत. माझ्यासारखं मानसिक असमाधान त्यांना नव्हतं. मलाच ते का असावं? मला वाटतं त्या दोघांचीही भगवंतावर नितांत श्रद्धा होती आणि तेच त्यांच्या शांततेचं खरं कारण होतं. लोकमान्य व्याख्यानात मधून देव करील तर, देवाने कृपा केली तर असं म्हणत असत. व्याख्यानाचा शेवट करताना ते म्हणत, आत्तापर्यंत मी जे काही सांगितलं तसं करण्याची बुद्धी देव तुम्हाला देवो. या संबंधात मी एकदा लोकमान्यांना विचारलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते, देव हाच करता आहे, त्याच्या इच्छेशिवाय काहीही होणार नाही. आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, त्यात आपल्याकडून तिळमात्र कसूर करायची नाही, पण शेवटी त्याच्या कृपेशिवाय कोणतंही कार्यसिद्धीला जात नाही, जाणार नाही. देवावरील अढळ श्रद्धा हेच लोकमान्यांच्या मनःशांतीचं कारण होतं. म्हणून तर हायकोर्टात 6 वर्षाची शिक्षा ऐकतानाही त्यांचं मनोधैर्य ढळलं नाही. त्याही रात्री ते नेहमीप्रमाणे शांत चित्ताने गाढ झोपू शकले. आपल्या व्याख्यानाच्या ओघात कै गंगाधरराव देशपांडे यांनी पुढे असं सांगितलं, गुरुदेव रानडे यांच्या संगतीत मला पारमार्थिक मार्गदर्शन मिळालं. मनाची तळमळ कमी होऊ लागली. मनःशांती मिळण्याचा मार्ग मला सापडला. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, तरी स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधिगौरवे शृंगारुनिया. परी हे मी करीतो असे, ऐसा आठवू त्याची मानसे, तैसेची पाणी दे आशे फळाची ये. महाराज पुढे सांगतात, कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू एवढं टाक. यशस्वी जीवनाची हीच गुरुकिल्ली आहे. हाच लोकमान्यांनी प्रतिपादन केलेला निष्काम कर्मयोग आहे. आपला आनंद आपणच जोडायचा. साधनेने सुख प्राप्त होतं अशी बऱ्याच साधकांची कल्पना असते. त्या कल्पनेपोटीच ते म्हणू लागतात, 2 तास ध्यानाला बसलो, उदंड नामस्मरण करतो, तरीही आमच्या वाट्याला दुःख आणि खिन्नताच काय यावी? साधनेने काय किंवा कोणत्याही कर्माने काय, परिणामी काही लाभ होईल असा भावच असता कामा नये. प्रत्येक कर्म करत असताना, साधना होत असताना देखील आपला आनंद आपण जोडीत राहिलं पाहिजे. शेतावर कामासाठी जाताना जमिनीच्या मशागतीद्वारे मी प्रभुसेवा करत आहे असाच भाव शेतकऱ्याने मनात ठेवला पाहिजे. दवाखान्यात रुग्णांना तपासताना मी प्रभूचीच सेवा करत आहे अशी डॉक्टरांची भावना असली पाहिजे. किंबहुना जीवनात आपल्या वाट्याला आलेली सारी विहित कर्म ही विश्वात्मक प्रभूचीच सेवा आहे. ती सेवा करण्याची संधी प्रभूने मला दिली आहे, हेच माझं भाग्य, अशी श्रद्धा निष्ठा असली पाहिजे. जे देहवाचा मानसे विहित निपजे जे जैसे, ते एक ईश्वरोद्देशे कीजे. हे श्री ज्ञानेश्वरांचे बोल अंतःकरणात ठसवावेत. आणि स्वामी स्वरूपानंद सांगतात त्याप्रमाणे, खेळ विसी तैसा खेळेन साचार, तूची सूत्रधार बाहुले मी. अशा संपूर्ण शरणागतीने सारी विहित कर्म करावेत. असा भाव ज्या साधकाच्या ठायी असेल तिथेच भक्त भगवंत ऐक्य साधू शकतं. जीवनाची विजयश्री तिथेच लागते. समाजाला मोठेपण संतांमुळे. प्रत्येक कर्मामध्ये नवनवीन आनंद प्राप्त करून घेण्याची हातवटी ज्याला साधली त्याचंच सारं जीवन यशस्वी होतं, आनंदी होतं. तो केवळ प्रसन्नतेची मूर्तीच होऊन जातो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, तयाचे अवयव हे जणू सुखाचे कोंब होऊन जातात. मी, मला, माझं हे अहंकारी भाव भगवंताच्या चरणी अर्पण करून पुढे नामस्मरण, ध्यानधारणा, भजन पूजन अशा आनंदात साधकाचा जीवन प्रवाह गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र, प्रशांत, व्यापक होऊ शकतो आणि मग तो भक्त म्हणून ओळखला जाऊ शकतो. अशा भक्ताच्या ठिकाणी दैवी गुणसंपदा वास करत असते. त्या दैवी गुणसंपदेमुळेच हा दिव्य पुरुष आपलं सारं जीवन सफल बनवतो,
यशस्वी करतो. इतकंच नव्हे तर आपल्या दैवी गुणसंपदेच्या दरवळणाऱ्या सुगंधाने तो अवतीभोवतीच्या सर्वांना संतोष देतो आणि सर्व जनतेला देखील आदर्शभूत होऊन राहतो. यदि संती गुणाः पुंसा विकसन्त्येव ते स्वयं नहि कस्तुरी कामोद शपथेन विभाव्यते. आजवर जी समाजधारणा झाली आहे ती अशा संत महात्म्यांमुळेच, अशा महानुभावांमुळेच समाजाला देखील मोठेपण येत असतं, मग ते प्रसिद्धीपणाने वावरत असोत किंवा नसोत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा या श्रीमंताचं जीवन मोक्षश्रीने अलंकृत असतं. असंख्य दरिद्री जीवांचं जीवन श्रीमंत करण्याचं भाग्य त्यांना सहजच लाभतं. तयाचिया गावीचिया नदी अमृते वहाविया नवल काही राया विचारी पा तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद का नोहावा तो. अशा अप्रतिम अमृतमधुर शब्दात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या भक्तरायाचं गोड वर्णन केलं आहे. तो मग भक्त नव्हे तर सदेह सच्चिदानंदच होऊन जातो. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो चिगा विजयासाठी ठावो येत तुझं कोण संदेहो. प्रकरण 46 संतांच्या उपदेशाचं सार. फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही. गीतेत भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने केलेला हितोपदेश म्हणजे एक जीवनशास्त्रच आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं तर साचची बोलावे नव्हे हे शास्त्र, पै संसारू जिणते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये. जीवन कोणत्या पातळीवर जगायचं, माणसाने कोणत्या पातळीवर जीवन जगलं असता ते यशस्वी होतं, धन्य होतं, हे सांगण्यासाठी गीतेचा सारा उपक्रम आहे. इहलोकीची सारी कर्म नित्य नैमित्तिक प्रापंचिक पारमार्थिक कोणत्या विशिष्ट बोधाने केली असता नरजन्म सफल होतो हे सांगण्यासाठीच गीता अवतरली आहे. आणि मौज अशी की त्यात मांडलेले जीवनविषयक सिद्धांत इतके त्रिकालाबाधित आहेत की आज 5000 वर्षानंतरही जीवन संग्रामातील सुयशासाठी त्याच सिद्धांताची कास धरणं आवश्यक ठरतं. जीवन सुसफल करायचं असेल, जीवनात सुख शांती समाधान मिळवायचं असेल तर त्याच बोधानुसार आचरण ठेवून जगणं आवश्यक वाटतं. म्हणूनच श्री ज्ञानेश्वरादी संतांनी भगवद्गीतेतील जीवनसूत्र हाती घेऊन त्यातला सारा बोध सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला आहे, आजही पोहोचवीत आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. या कारणे गा पांडवा आम्ही आपुला हा गुह्य ठेवा, तुझं दिधला कणवा जाकडिले बणे. तैसे सर्वज्ञ ही मिया सर्वही निर्धारुनिया, निके होय ते धनंजया सांगितले तुझं. आता तू ययावरी निके हे निर्धारी निर्धारुनी करी आवडे तैसे. गीतेची थोरवी गाताना महाराज म्हणतात, गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमयीशा मुक्ती आनंद लियसे. म्हणून मने काया वाचा जो सेवक होईल इयेचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. महाराज सांगत आहेत की 700 श्लोकांचे मंत्र असलेली ही गीता भगवती देवी आहे. मोहरूपी महिषाचा तिने बळी घेतला आहे. मनाने वाणीने शरीराने जो कोणी या देवतेची सेवा करील तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्तीच होईल. महाराजांनी स्वानुभवाने व्यक्त केलेला हा विश्वास ध्यानात घेऊन महाराष्ट्रातल्या अबालवृद्धांना गीता आणि ज्ञानेश्वरी याचा बोध व्हावा या दृष्टीने मी एक अल्पसा प्रयत्न गेलं वर्षभर यथामती यथाशक्ती केला. गीता ज्ञानेश्वरीचं सूत्र हाती घेऊन ज्ञानेश्वर दर्शन घडवण्याचा म्हणजेच जीवन साफल्याचा मूलमंत्र सांगण्याचा एक नम्र प्रयत्न मी केला आहे. या प्रयत्नात तरुण भारतच्या संपादकांनी दिलेलं प्रोत्साहन आणि पाठबळ यानेच हे शक्य झालं आहे. तसंच साधनेच्या अंगाने ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या साधक मित्रांचंही सहकार्य मला मिळालं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रेमाने वाचक वर्गाने या लेखनाचं स्वागत करून वाचनासमवेतच आपल्या चिंतन मननातून निर्माण होणाऱ्या शंका विचारून मला लिहायला जे उत्तेजन दिलं त्याबद्दल मी त्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. आणखी 3 जन्माचे आपण धनी. माणसाला आपल्या दैनंदिन जीवनात या ना त्या स्वरूपात कर्म करावंच लागतं. जन्मता क्षणीच सुरू होणाऱ्या पहिल्या श्वासोश्वासाबरोबर कर्माचा प्रारंभ होतो आणि मृत्यूपर्यंत म्हणजे या जन्मीचं आयुष्य संपेपर्यंत देहाकडून नाना तऱ्हेची कर्म घडतच राहत. मौजेची गोष्ट अशी
की जीव जन्माला येतो तोच मुळी पूर्वजन्मीच्या कर्मामुळे. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, असं श्री तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे गेल्या जन्मी जीवन संपवताना जी वासना धरली असेल त्यानुरूपच दुसरा जन्म जीवाला लाभतो. याचाच अर्थ असा की आज आपण जे काय कर्म करतो किंवा आपल्या हातून जे काय कर्म घडतं ते पूर्वजन्मीच्या कर्माचाच परिपाक होय. जन्मोजन्मीच्या येरझारा या अशा कर्मामुळेच होत राहिल्या आहेत. आता या येरझारा कायमच्या थांबायच्या असतील, निदानपक्षी कमी करायच्या असतील तर त्यासाठी आवश्यक असलेलं जीवन माणसाने जगलं पाहिजे. मागील जन्मीच्या कर्माचं फळ या जन्मात भोगत आहोतच, पण आता या जन्मी असं काही जीवन जगूया की जेणेकरून पुढील जन्म सफल होईल, जीवनाची कृतकृत्यता साधेल. नर करणी करे तो नरका नारायण, एका जन्मातच होणं अशक्य नाही. फक्त जीवाकडून तशी करणी झाली पाहिजे. ती करणी कोणती असावी, कशी असावी, हेच तर गीता आणि ज्ञानेश्वरी सांगत आहेत. आधी केले मग सांगितले. माणसाने आपल्या दैनंदिन जीवनात काम्य आणि निषिद्ध कर्माचा संन्यास करावा आणि नित्य आणि नैमित्तिक कर्म फलाशा न धरता मोठ्या निष्ठेने तत्परतेने करावीत आणि प्रपंच परमार्थ दोन्ही साधण्याचा प्रयत्न करावा. तो प्रयत्न कसा करावा हे सांगणारी बोधगंगा गीता आणि ज्ञानेश्वरी यांच्या रूपाने जगात सतत वाहत आहे. तिच्या अमृत जलात अवगाहन करून धन्य होणारे साधक, संत, सत्पुरुष आणि महात्मे या अवनी तलावर जन्म घेत आले आहेत, आजही घेत आहेत. हा बोधसूर्य जोपर्यंत प्रकाशत आहे तोपर्यंत कोणी अज्ञानाच्या अंधकाराला घाबरण्याचं कारण नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी जोपर्यंत मराठी भाषिकाला आणि आता अन्य भाषांतूनही ज्ञानेश्वरीचा अनुवाद झाल्यामुळे पर्यायाने जगालाच आत्मज्ञानाचं बोधामृत पाजत आहे, तोपर्यंत अमृतत्वाला पावणारे महात्मे या विश्वामध्ये निर्माण झाल्याखेरीज राहणार नाहीत. आत्तापर्यंत जगलेल्या आयुष्यात मी स्वतः याच ग्रंथाचं यथामती यथाशक्ती चिंतन केलं. सद्गुरू कृपेने एकतरी ओवी नव्हे तर एक एक ओवी जीवनात अनुभवण्याचा मी प्रयत्न केला. त्याच आधाराने घडलेलं मनन चिंतन महाराष्ट्रातल्या भाविक जनतेपुढे मी माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात मांडलं आहे. अखंड जीवन हीच साधना. आपलं सारं जीवन हीच एक साधना आहे. त्यामध्ये वेगवेगळे कप्पे करता येत नाहीत, अलग अलग भाग पाडता येत नाहीत. दिवसाचे 24ही तास आपण पूर्णच आहोत, अविनाशी आहोत आणि साराच्या सारा संसारच मोक्षरूप आहे असा बोध दृढ करत राहणं आणि त्यासाठी आवश्यक असलेली गुरुकृपा संपादन करून सद्गुरूच्या मार्गदर्शनानुसार प्राप्त कर्तव्य कर्म चोखपणे करीत राहणं यालाच मी जीवन समजतो. साऱ्या संत महात्म्यांचाही हाच बोध आहे. घरामधली अशांती, व्यग्रता, दुःख काही वेळ तरी विसरण्यासाठी देवळात जावं असे कोणी म्हणतात, पण माझ्या मते आपलं घरच देवालय करायचं आहे. घरातच शांतीचा नंदादीप सतत ठेवायचा आहे. तिथेच प्रेमाचं अमृतभोजन करायचं आहे. सभोवतीच्या साऱ्या माणसांमध्ये देखील देव पाहता यावा म्हणून दगडाच्या मूर्तीतही देव पाहायचा आहे. जनित जनार्दन आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा श्री ज्ञानदेवांचा भक्तियोग आपल्याला दैनंदिन जीवनात आचरणात आणायचा आहे. अखेर साधना कशासाठी? सारं विश्वच मंगलमय, चिन्मय, आनंदमय आहे हे समजून घेण्यासाठी आणि त्या विश्वाचा आणि जीवाचा अन्योन्य संबंध कसा आहे हे समजून घेऊन मनोमन दृढ करण्यासाठीच ध्यानधारणा, नामजप आदी साधना करायची आहे. पण शेवटी साधना हे एक साधन आहे, ते काही साध्य नाही. साधनेने चित्तशुद्धी साधायची आहे हे विसरून ध्यानधारणा करणारा साधक जर स्वतःला इतरांपेक्षा मोठा मानू लागला, इतरांना तुच्छ लेखू लागला तर तो परमार्थी नव्हे. ध्यानधारणा नामस्मरण करणारा साधक प्रेमळ, दयाशील, सद्गुणी, क्षमावान, स्वकर्तव्यदक्ष असाच असायला हवा. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तोवरी कासया फुंदा तुम्ही. आपण दैनंदिन जीवनात शांत झालो, निष्काम कर्म करू लागलो, लोकांच्या सुखदुःखाशी समरस होऊ लागलो तरच आपली साधना योग्य मार्गाने सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. आचरणात काय किती उतरलं यावरच साधनेचं मूल्यमापन होऊ शकतं. नित्य नवा दिस खरोखरच जागृतीचा होतो की नाही हे पाहिलं पाहिजे. रोज रात्री झोपताना ते मनोमन तपासलं पाहिजे. साऱ्या संतांचा हाच उपदेश आहे. सगळ्या संतांचं प्रापंचिक आणि पारमार्थिक ध्येय हेच होतं. संत महात्म्यांनी ही शिकवण घरात, घराबाहेर, समाजात आणि राष्ट्रात वावरताना दिली आहे. मी माझ्या आत्तापर्यंतच्या लेखातही हाच विचार प्रामुख्याने मांडला आहे. अर्थात
या विचाराविषयी माझा कोणताच सांप्रदायिक आग्रह नाही. कारण कोणी कोणत्याही संप्रदायाचा असो, जो कोणी आत्मज्ञानी झाला तो एकच सांगणार, यात मला काडी मात्र शंका नाही. माझ्या अनुभवालाही तेच आलं आहे. या निमित्ताने विनम्रपणे एवढंच सांगावंसं वाटतं की इथे मांडलेले विचार जीवनात उतरवून अनुभवून मी मांडले आहेत. एकतरी ओवी अनुभवावी हे श्री नामदेव महाराजांचं वचन मला पूर्णपणे मान्य आहे. त्या दृष्टीने एक एक ओवी घेऊन त्यावर चिंतन आणि मनन करीत ती जीवनात जोपासण्याचा मी यथाशक्ती यथामती प्रयत्न केलेला आहे आणि आजही करत आहे. स्वतःचं आणि जगाचं जे काही निरीक्षण मी केलं त्यातूनच हे विचार स्फुरलेले आहेत. शिवाय श्री ज्ञानेश्वरांच्याच पठडीतले नाथ संप्रदायातले एक थोर अधिकारी साधू स्वामी स्वरूपानंद हे मला सद्गुरूस्थानी लाभले. जवळजवळ 6 वर्ष त्यांचं हे मार्गदर्शन मला मिळालं. प्रसंगाप्रसंगाने जो सहवास मला लाभला, त्यांच्या सहज बोलण्या चालण्यातून जो बोध प्राप्त झाला, त्यामुळेच हे विचार उत्स्फूर्त झालेले आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं तर किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येत माझे जी उरले पायिकपण. हे पुस्तक इथेच संपलं. हरिओम तत्सत.